वार्ड नंबर 3 सांगवी में वंचित बहुजन आघाड़ी के राब्ता दफ्तर का बाकायदा इफ्तिताह किया गया। राब्ता दफ्तर एयरपोर्ट के बाजू वाक़े मेन रोड पर कायम किया गया, जिसका इफ्तिताह वंचित बहुजन आघाड़ी के जिला कोऑर्डिनेटर प्रशांत इंगोले के हाथों अंजाम पाया। इफ्तिताही तकरीब में पार्टी कारकुनान के साथ सांगवी वार्ड के मुश्तरका पैनल के उम्मीदवारान भी मौजूद थे। इनमें एससी जुमरे से उम्मीदवार विशाखा साहेबराव पंडित, ओबीसी जुमरे से उम्मीदवार विजय चौधरी, ओपन जुमरे से राहुल पवार और ओपन जुमरा खवातीन से सलमा बेगम मोइन शेख शामिल है। वाज़ेह है कि ये एक मुश्तरका पैनल है जिसे वंचित बहुजन आघाड़ी ने सांगवी वार्ड के लिए तय किया है। इस राब्ता दफ्तर का क़याम पैनल के तमाम उम्मीदवारों की इंतखाबी तशहीरी मुहिम को मुनज़्ज़म और मौसर बनाने के मकसद से किया गया है। वंचित बहुजन आघाड़ी ने आने वाले बल्दियाती इंतखाबात के लिए मुकम्मल तैयारी के साथ अपने उम्मीदवारों को इंतखाबी मैदान में उतारने का फैसला किया है। राब्ता दफ्तर के इफ्तिताह के मौके पर मुकामी अवाम की भी बड़ी तादाद मौजूद थी, जिन्होंने इस इक़दाम का खैर मकदम किया। इस मौके पर साहिबराव पंडित, शेख हातिम और दीगर पार्टी कायदीन के अलावा आम शहरी भी कसीर तादाद में शरीक रहे। ब्यूरो रिपोर्ट MCN उर्दू न्यूज़। प्रभाग बीएसपीचा उमेदवार होतो, काही थोडे 1213 मतदान मला पडलेले आहे, पण नाही सगळ्या प्रभागाला जास्तीत जास्त बहुजन वंचित लोकांना माझी इच्छा ये हमारे अपनी शेख सलमा बेगम शेख मोइन प्रभाग क्रमांक सांगवी के अपने उम्मीदवार है और ये प्रचार कार्यालय उद्घाटन झाले असे मी या ठिकाणी जाहीर करतो। 27 दिवसामध्ये इलेक्शनला समोर जायचे, आपल्याकडे अतिशय कमी काळ आहे। आज नांदेडच्या महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं उमेदवारांचा पॅनल तयार झालेला आहे। या पॅनल मध्ये समाजात सुद्धा एक कॅन्डिडेट आहे आमचा राहुल। इलेक्शनला बऱ्याच पार्ट्या येणार आहेत, बरेच उमेदवार येणार आहेत आपल्याकडे। आणि आज प्रभाग क्रमांक 3 सांगवी तर वंचित बहुजन आघाडीच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं आहे। आमची 4 उमेदवार फिक्स आहेत, अ ब क ड आमचे उमेदवार फिक्स झाले आहेत। आजपासून आमचे उमेदवार या कार्यालयाच्या उद्घाटनापासून प्रचाराला लागले आहेत। माझ्या तमाम इथल्या सांगवीवासियांना विनंती आहे की चांगल्या या प्रभागामध्ये चांगले उमेदवार आलेले आहेत, या सगळ्या उमेदवाराच्या आपण पाठीशी राहावं आणि यांना भरघोस मतांनी विजय करावं, हीच विनंती मी आपल्याला सगळ्यांना करणार आहे। वंचितचं आमचं हेच आव्हान राहणार आहे की सांगवी प्रभाग हा लोकांनी थोडासा बदनाम केला की इथं पैसे देऊन आम्ही वोट कोणाचं विकत घेतो। तर माझी या सांगवीच्या सगळ्या प्रभागातील नागरिकांना, मतदारांना विनंती आहे की सगळ्या पक्षाचे पैसे घ्या, एकालाही सोडू नका। त्यांनी काय सोयाबीन विकून आणला गेलेत, कुठं मजुरी करून आणला गेलेत, ते डाके टाकून आणलेले पैसे आहेत। ते डाके टाकणारा आपण लुटलं पाहिजे आणि सगळ्यांचे पैसे घेऊन आपण वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मतदान करावं, हीच विनंती करण्यासाठी मी आलेला आहे। ती प्रस्थापित आमच्या उमेदवाराकडे जरी पैसे नसले तर आमचे हौसले बुलंद आहेत। आज अनुसूचित जातीमधून बौद्ध समाजाच्या आमच्या विशाखा पंडितताई आहेत, मुस्लिम समाजातून सलमा बेगम आहेत आणि ओबीसी समाजातून आमचे चौधरीजी आहेत आणि ओपन समाजातून आमचे राहुल पवार आहेत। हे चांगले उत्कृष्ट उमेदवार आहेत, आपण यांच्या पाठीशी राहावं। आज जिल्हाध्यक्ष प्रशांतदादा इंगोले यांनी आमच्यावर जे विश्वास ठेवला 4 उमेदवारावर, त्या विश्वासाचं 100% आम्ही सोनं करणार। प्रभाग क्रमांक 3 मधून 4 उमेदवाराला सर्व मतदार बंधूंनी भरघोस मताने विजय करावं आणि आंबेडकर साहेबाचे हात बळकट करावं, ही सर्वांना विनंती करतो। आणि आम्हाला जे आज संधी दिली त्या संधीचं 100% आम्ही सोनं केल्याशिवाय सोडणार नाही, हेच मी दादाला विनंती करतो।